नमस्कार, मी मुस्कान. आपण पाहतात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. आज बेमुदत धरणे आंदोलनाचा 10वा दिवस चालू झालेला असून या दाव्याने माझाच दावा केला, माझाच मंडप जाळला. 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 आता त्यांनी माझा मंडप जाळला, उद्या मला जाळायला कमी करणार नाही. आता त्यांनी माझा मंडप जाळला, उद्या मला जाळायला कमी करणार नाही. नमस्कार, आपण माय मराठी टीव्हीच्या माध्यमातून पाठीमागील बातमीत पाहिले असेल की कराड शहरासह तालुक्यातील अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद व्हावेत. या मागणीकरिता बेमुदत धरणे आंदोलनास बसलेल्या बापूसाहेब लांडगे यांचा उपोषण स्थळाचा मंडप अज्ञात समाजकंटकांनी जाळला. यानंतर बापूसाहेब लांडगे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकाराबद्दल पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी एनसी दाखल करून घेतली. बापूसाहेब लांडगे यांचे म्हणणे असे आहे की पोलिसांनी एनसी दाखल करून न घेता सरळ एफआयआर दाखल करून घेतली पाहिजे होती. बापूसाहेब लांडगे यांची मागणी रास्त असावी किंवा नसावी हा एक कायद्याचा भाग आहे. परंतु आज कराड शहरामध्ये लोकशाही पद्धतीने कोणी एखाद्या विषयावर आवाज उठवला नाही पाहिजे का? आणि जर कोणी आवाज उठवला किंवा एखादे उपोषण केले तर त्यांची गळचेपी होणार का? कारण कराड शहराच्या मध्यभागी असलेल्या प्रशासकीय कार्यालयासमोरील उपोषणकर्त्याचा मंडप देखील सुरक्षित राहीना. आता हा मंडप स्वतःहून पेटला की कोणी समाजकंटकांनी पेटविला हा एक पोलीस तपासाचा भाग आहे हो. पण आता आंदोलकाच्या मनात अशा या प्रकारामुळे शंका व तीव्र संतापाच्या भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. आंदोलन थेट आता कराड दक्षिण व कराड उत्तरचे आमदार व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांना जाब विचारू लागला आहे. कारण लोकप्रतिनिधींनी राजकारणाबरोबर समाजकारणाकडेही तेवढेच लक्ष देणे गरजेचे आहे. कारण जनतेने जनतेच्या हितासाठी तुम्हाला मतदान करून निवडून दिलेले असते. सुरू असलेल्या उपोषणाबद्दल आंदोलनाबद्दल कराड दक्षिण व कराड उत्तरचे विद्यमान आमदार व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांना आपल्या PROने नक्कीच माहिती दिली आहे की नाही कोणास ठाऊक. कारण आंदोलकांच्या मते विद्यमान आमदारांनी ना जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देणे सोडाच पण साधी चौकशी देखील केलेली नाही. पाहूयात आंदोलनकर्ते नेमके काय म्हणतायत ते. आज बेमुदत धरणे आंदोलनाचा 10वा दिवस चालू झालेला असून माझाच दावा केला की माझाच मंडप जाळला. याकरिता सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, कराड दक्षिणचे विद्यमान आमदार, कराड तालुक्याचे विद्यमान आमदार यांना काय ह्या आंदोलनाची काही थोडीफार तर दखल लागलेली आहे की नाही असा प्रश्न पडलेला आहे. या आंदोलनाची दखल घेतली जाणार का नाही? काही अवैध धंदे करणारे बोकळणार, त्याला तुम्ही पाठीशी घालणार असा काय तुमचा हेतू आहे का? आमचा जीव गेल्यानंतर तुम्ही आढावा बैठक म्हणा किंवा कुठल्या प्रशासनावर दबाव असं काही तुम्ही करणार आहे का असा प्रश्न पडलेला आहे. तरी आमची एकच मागणी आहे की आंदोलनाचा 10वा दिवस आणि ही जी आता जी बघताय तुम्ही तो माझ्या आंदोलनाचा मंडप जाळलेला आहे. मंडप जाळलेला असताना माझा FIR नोंद करायला पाहिजे. साधी NC नोंद केलेली आहे, मी NC नोंद करून आलेला आहे. माझा ती आरोपी कधी सापडणार, कोण सापडणार, कधी सापडणार असा प्रश्न आहे. आता त्यांनी माझा मंडप जाळला, उद्या मला जाळायला कमी करणार नाहीत. मला जाळायला कमी करणार आहेत म्हणून माझी तळमळीनं आणि शेवटची विनंती कराड दक्षिण विभागाचे आमदार, कराड उत्तरचे आमदार आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी ह्या आंदोलनाकडे तात्काळ लक्ष देऊन काय चाललंय ह्या कराडमध्ये, काय चाललंय ह्या कराड तालुक्यात त्यावर लक्ष द्यावे. जर माझ्या जीविताला उद्या धोका निर्माण झाला तर मी सर्वस्वी लोकप्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला जबाबदार धरणार आहे.